मानखुर्दमधनं नवाब मलिक पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळतं। अबू आझमी यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आता क्षणापर्यंतची, त्याच्यामुळे तिथे देखील काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। तर शिवाय आपण जर इतरही लढतींच्या बाबतीत आतापर्यंत विचार केला तर ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक यांनी आघाडी घेतलेली आहे। MK मडवी म्हणजे मशाल हाती घेऊन मनोहर मडवी जे त्यांच्या विरोधात उभे होते। तर माळशिरसमधनं आता जर आपण नरेंद्र मेहता यांच्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज समोर येते। नरेंद्र मेहता 3500 मतांनी आघाडीवरती आहे। तर ऐरोलीमध्ये गणेश नाईकांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। बघूयात नेमकं काय घडतंय। ज्ञानदा, माळशिरसमधनं राम सातपुतेंची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। नरेंद्र मेहतांचा तू आत्ताच उल्लेख केलास, 3500 मतांची आघाडी त्यांच्याकडे आहे। गीता जैन यांना फक्त 91 मतं मिळालेली आहेत। हो, अपक्ष म्हणून त्या निवडणूक लढतात। त्यांना खूप अपेक्षा होती की भाजपकडनं त्यांना अधिकृत उमेदवारी मिळेल। गणेश नाईकांनी पहिल्या फेरीपासून आपली आघाडी टिकवलेली आहे। महायुती 150 म्हणजे 150च्या उंबरठ्यावर, म्हणजे आत्ताचे कल पाहिले पूर्ण आत्ताचे कल जर का आपण पाहिले तर जो बहुमताचा आकडा आहे तो कलांच्या बाबतीत महायुतीनं पार केलेला आहे। 150 आकडा पूर्ण झालाय तर महाविकास आघाडी केवळ अर्धशतकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठापली आहे। भाजप 84 जागा, शिवसेना 36 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 28। तर मुंब्रा कळवामधनं जितेंद्र आव्हाड आघाडीवरती असल्याचं आपण बघतोय। नजीब मुल्ला यांची पिछाडी आहे। जितेंद्र आव्हाड 4000 मतांनी त्यांनी त्यांची आघाडी जी ती कायम ठेवली आहे आणि नजीब मुल्ला यांची पिछाडी या ठिकाणी दिसून येते। या लढतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष होतं, कारण गुरु आणि शिष्य या दोघांमधली लढत होती। ज्या नजीब मुल्ला यांनी गेल्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाडांसाठी मोर्चे बांधणी केली होती तेच त्यांच्या विरोधात या ठिकाणी समोर उभे होते। तर लातूर शहरमधनं अमित देशमुख हे आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। आणि तिकडे तिसऱ्या फेरी अखेर धनंजय मुंडे 9116 मतांनी आघाडीवर आहेत। विलास, तू सातत्याने लातूरचा उल्लेख करायचास। लातूरमध्ये आताची विरुद्ध देशमुख तर लातूरची परिस्थिती आपण बघणार आहोत। आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत, पण ही आघाडी काही फार मोठी नाहीये। संदीप देशपांडेंचं आणि मिलिंद देवरांचं त्यांना आव्हान आहे, त्यामुळे काटेकी टक्कर वरळीमध्ये सुद्धा पाहायला मिळते। तर दुसरीकडे माहीम मतदारसंघातनं अमित ठाकरे हे मात्र पिछाडीवरती आहे। सातत्यानं बोललं जात होतं की शिवसेना आणि म्हणजे शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्या वादामध्ये फायदा होऊ शकतो तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला, आणि तशीच काहीशी परिस्थिती सध्या आपल्याला माहीममध्ये दिसते। देखील कमी आहे। थोड्या पूर्वी जर आपण पाहिलं तर 50 मतांचा फरक फक्त या ठिकाणी बघायला मिळालेला होता। पण आता महेश सावंत यांची आघाडी, येवल्यातनं छगन भुजबळ यांनी आघाडी घेतलेली आहे। आतापर्यंत त्यांना छगन भुजबळ यांनी 86 मतांनी आघाडी घेतलेली आहे। म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा ताई बघा काटेकी टक्कर आहे, घासून आहे। त्यामुळे 68 जागांमध्ये ही सुद्धा जागा आहे की इथं हे चालत राहणार आहे। आता हे मागे पुढे होत राहणार आहे। पण बहुतेक ठिकाणी सर आता जे आपल्याकडे सगळे आकडे येत आहेत 7000, 8000, 10000, 12000 अशा प्रकारचे, म्हणजे या बाजूचे असो किंवा या बाजूचे असो, एक लीड थोडासा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। सांगताल का कितवी फेरी चालू आहे? म्हणजे नाही, सगळीकडे एकाच वेळेस एक फेरी नाहीये, कुठे 5वी आहे, लवकर होते काही ठिकाणी। आता 5व्या 6व्या फेरीत आपण, कारण की 9000ची आघाडी मला असं वाटतं म्हणजे ती 5वी 6वी 7वी पुढच्या फेऱ्या असतील। कम्फर्टेबल आघाडी आहे आता, कम्फर्टेबल आघाडी। गिरीश महाजन पिछाडीवरती आहेत। एक मोठी बातमी जामनेरमधनं, गिरीश महाजन राज्याचे मंत्री हे मात्र सध्या पिछाडीवरती पाहायला मिळतात। पण जसे ट्रेंड सकाळपासून आपण सगळेजण पाहतोय, जो व्यक्ती आघाडीवर आहे तो पिछाडीवरही जातोय। काही 100 मतांची आघाडी आहे, काही 1000, कारण छगन भुजबळांनी इतकं मोठं लीड मोडून काढलं, त्यामुळे कुठल्या मतदारसंघातल्या कुठल्या बूथवरच्या पेट्या उघडल्या जातात हे सुद्धा आय थिंक तितकंच महत्त्वाचं आहे।